नमस्कार मित्रांनो, मी शुभम पास्ते. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी काल आलो गावावरून, म्हणजे 9-10 तारीखला, आणि आज आहे 11 तारीख आणि आम्ही चाललो आज काळ चौकीला आगमन सोहळ्याला, काळ चौकीचा राजाचा. तर मी आणि माझी एक फ्रेंड आहे सागरिका म्हणून, तर तिचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि ती पण ब्लॉग वगैरे बनवतो. तर आम्ही ठरवलं की एकत्र जायचं आणि तिकडे. तर आता मी आता गोरेगाववरून निघालो आहे आणि आता बस पकडेन आणि स्टेशनला जाईन आणि त्याच्यानंतर मग तिथून डायरेक्ट परेलला ट्रेनने. ती पण मला तिकडेच भेटणार आहे परेल स्टेशनला. तर आता मी आता इथून बघतो ही भेटते काय, 349 भेटते काय बघतो, म्हणजे डायरेक्ट स्टेशनला जाईन. आताच गोरेगाव स्टेशनला पोहोचलो आहे, तिकीट वगैरे काढली आणि इथून आज त्याला संडे असल्यामुळे मेकअप वगैरे जरा ट्रेन चांगली असणार. डायरेक्ट आता मला दादरवरून चेंज करावी लागेल कारण का जायचं आहे परेलला. गोरेगाव स्टेशनला बसलो आहे आता, इथून डायरेक्ट आज गर्दी पण नाही, बरं आहे. तर डायरेक्ट दादरवरून मग डायरेक्ट परेल असं चेंज करेन. तर मित्रांनो, आम्ही आता जस्ट परेलला उतरलो आहे आणि तुम्हाला मी बोललेलो की सागरिकाची माझी फ्रेंड आहे, ती पण यूट्यूबर आहे. ही तिचं पण चॅनल आहे कोकणी सागरिका म्हणून, बरोबर ना? हां, तर ती पण आपल्या कोकणातली म्हणजे जैतापुरातली आहे आणि आमच्याशी ओळख झाली. तर आज आम्ही चाललो आहे, म्हणजे तुम्हाला समजलं की आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या आगमनाला, बाप्पाच्या आगमनाला, परेलला सॉरी. तर आता इकडे बऱ्यापैकी सगळे पब्लिक आहे बघा, चाललं आहे त्या साईडलाच. आणि माझ्यासोबत हे यूट्यूबर मॅडम आहेत. मी आता गेट जवळ आलो आहे, पण नेमका गणपती कोणता बाहेर निघणार आहे हे माहीत नाही मला पण. आणि मी विचारलं दोघं तिघांना, पण त्यांना पण माहीत नाही. पब्लिक बघू शकता तुम्ही, हायवेला खूप पब्लिक आहे आणि गरम तर खूप होतं आहे. आता समजेल कोणता गणपती बाहेर निघेल. भाई पब्लिक खूप बेकार आहे आणि मी फर्स्ट टाइम येऊन एक्सपिरियन्स खूप भारी आहे यातला. एवढा पब्लिक आहे ना की खूप धक्काबुक्की चालू आहे. सगळेजण शूट करण्यात बिझी आहेत, बघू शकता तुम्ही. हा चौकीचा राजा आहे, पहिल्या रस्त्याच्या पलीकडे जाऊ द्या.
ढोल पथक आहेत, परत बँजोचे पण आहेत आणि गणपती बाप्पा तिकडेच पुढे आहे, काळ चौकी राजा तो पुढे आहे आणि पब्लिक तर खूप आहे. हे बघू शकता तुम्ही. आम्ही थोडं पुढे आलो आहे कारण का पब्लिक खूप आहे आणि पोलीस पुढे पुढे ढकलत आहेत. आणि इथे पण एक ढोल पथक आहे मोरया. पण मराठी भाषा वाचवण्यासाठी आणि मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी ही मराठी शाळेत जाणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा 11वी 12वी नंतर एकच कॉलेज आपल्याला आहे. तुम्ही जरी मराठी शाळेतून आलात, इंग्लिश मिडियममधून आलात, दिल्ली बोर्डातून आलात, तरी शेवटी एकच कॉलेज आहे. त्यावेळी मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त मराठी शाळेतच जायला हवं.
आम्ही आता लालबागच्या म्हणजे लालबाग ब्रिजच्या इथे आहोत आणि अजून काळा चौकीचा बाप्पा तो अजून जातोय, अजून गेला नाही. तर पाऊस पण खूप आहे, जरा पाऊस वगैरे आहे. आणि तिथे आम्ही आलो आहे खामकर मसाले. तर त्यांच्याकडे जरा याचा मसाला वगैरे काय काय घ्यायचा आहे, त्यासाठी इथे ते काही ना काही घ्यायला थांबली आहे. फेमस असं आहे मुंबईमध्ये खामकरांचं मसाला वगैरे खूप विकले जातात त्या साईडला. मित्रांनो आम्ही आता आहोत दादर स्टेशनला. तिकीट वगैरे काढायचे, या साईडला तिकीट काढायची होती ही सागरिका. आणि आम्ही आता ब्लॉग इथे एंड करतोय. तर आजचा ब्लॉग हा मस्त खूप इंटरेस्टेड होता, म्हणजे माझ्यासाठी तरी खूप इंटरेस्टेड होता दिवस आजचा. छान वाटलं आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता, कारण का मी माझं आयुष्य पूर्ण गावी गेला आणि 2 वर्ष झाली मी मुंबईला येऊन. तर आगमन सोहळ्याला वगैरे मी फर्स्ट टाईम असं आलो. माझ्यासोबत सागरिका होती, तिने पण मला खूप हेल्प केली ह्याबद्दल. म्हणजे खूप म्हणजे असं नवीन नवीन दाखवलं, नवीन नवीन शिकायला भेटलं. तर आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.